नाल्याचं काम रखडल्यानं चंदनझिरा परिसरात सापांचा वावर, घरात साप शिरल्यानं नागरिकांमध्ये भीती। मौलाना आझाद चौक ते एकता चौक डीपी रोड पूर्ण, मात्र अनेक महिन्यांपासून नाल्यांचे बांधकाम रखडले। तातडीनं काम पूर्ण करण्याची स्थानिकांची मागणी। जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील मौलाना आझाद चौक ते एकता चौक दरम्यान नव्यानं उभारण्यात आलेल्या डीपी रोडचं काम पूर्ण होऊन अनेक महिने उलटलेत, मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या नाल्याचं बांधकाम अद्यापही अपूर्ण असल्यानं परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय। अपूर्ण नाल्यांमुळे आता साप घरात शिरण्याच्या घटनाही घडू लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नाल्याचं काम न झाल्यामुळे पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी जेसीबीच्या सहाय्यानं तात्पुरती कच्ची नाली खोदण्यात आली आहे। या कच्च्या नालीमध्ये घाण, कचरा आणि इतर वस्तू साचत असल्यानं साप व इतर सरपटणारे प्राणी यांचा वावर वाढल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। याच पार्श्वभूमीवर रात्रीच्या सुमारास अनिल मदन यांच्या घरामध्ये कच्च्या नालीतून एक साप शिरल्याची घटना घडली। घरात साप दिसताच कुटुंबियांनी एकच धावपळ उडाली। यानंतर तातडीनं चंदनझिरा येथील सर्पमित्र कल्याणराव यांना पाचारण करण्यात आले। त्यांनी प्रसंगवधान राखत शिताफीनं साप पकडून सुरक्षितरित्या बाहेर काढला। स्थानिक नागरिकांनी सांगितलंय की डीपी रोडच्या कामासाठी रस्त्यालगतची अनेक घरं अतिक्रमणाच्या कारणावरून पाडण्यात आली, मात्र त्यानंतर अनेक महिने उलटूनही नाल्यांचं बांधकाम पूर्ण करण्यात आलेलं नाही। त्यामुळे पक्क्या नाल्याअभावी नागरिकांना घरे पुन्हा बांधताना अडचणी येत आहेत। अनेकांनी आपल्या घरासमोर फरशी टाकून तात्पुरती ये-जा करण्याची व्यवस्था केली आहे। अपूर्ण नाल्या, साचलेला कचरा आणि अस्वच्छतेमुळे सापांचा वावर वाढत असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे संबंधित प्रशासनानं तातडीनं नाल्याचं बांधकाम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे।